कॅपिटल अकाउंट आता क्लोज करणार आपण आणि कॅपिटल अकाउंट क्लोज करून तो बॅलन्स आपण लायबिलिटीला टाकू. कॅपिटल अकाउंटच्या बघा किती आहेत, 20,000, 21,000, 22, 23,240, 23,240 बरोबर. 23,000 दिनेशचे क्रेडिट साईडला किती, 20 आणि 1 21, 22, 23,240 मधनं 2,500 गेले. 23,240 वजा 2,500, 0 4 5 6 7 8 9 10 11 12 7 झालं 1 3 गेले 0. 20,740, 20,740 टू बॅलन्स कॅरी डाउन स्टार्ट. 20,740. आता राजेशचे कडे येऊया. राजेशचे बघा किती, 30 आणि 31, 32 33 34, 34,860, 30 33 नाही 34,860 क्रेडिट साईडचा बॅलन्स आहे. 34,860 मधनं 4,000 गेले तर 30,860 किती आहे, 30,860. राजेशचं बॅलन्सिंग कॅपिटल किती आहे, 30,860 आणि दिनेशचं क्लोजिंग किंवा बॅलन्सिंग कॅपिटल आहे 20,740, जे आपण लायबिलिटीला फिरवणार आहोत. कॅपिटल अकाउंट राजेश 30,860 आणि दिनेश 20,740. आपल्याला बघूया किती, 0 6 आणि 4 10 झालं 1 आणि 8 16 झालं 1 1 5 51,600. 0 6 आणि 4 10 झालं 1 8 16 झालं 1 एकच 2 32 40 50 51,600 आउटर साईडला टोटल. ओके क्लिअर. ट्रेडिंग क्लोज केलं, जीपी काढला, ट्रान्सफर केला पीएनएल ला, पीएनएल अकाउंट क्लोज केलं, एनपी काढला, एनपी त्यांचं कॅपिटल रेशो विच इज 3:2 रेशो मध्ये आपण एनपी वाटला, तो कॅपिटलला टाकला. कॅपिटल अकाउंट दोघांचे क्लोज केले, ते लायबिलिटीला टाकले. आता आपण क्लोज करूया बॅलन्स शीट. क्लोज म्हणजे विच इज ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज झाली पाहिजे. ओके लायबिलिटी 51,600, सन्ड्री क्रेडिटर्स 32,600, बँक लोन 54,000, अनपेड एक्सपेन्सेस 1,500, 1 2 3 4 1 2 3 4 0 0 6 6 12 13 14 15 16 17 चला 1 2 1 3 4 5 6 7 8 9 1 3 4 5 6 7 8 आणि 1 9 5 10 आणि 3 13 1,39,700 रुपये ही लायबिलिटी साईडची टोटल. आता आपण बघूया ऍसेट साईडची टोटल. बिल्स रिसिवेबल आहे 1,200, प्लांट अँड मशिनरी आहे 19,000, कॅश ॲट बँक आहे 2,000, बिल्डिंग आहे 48,750, सन्ड्री डेटर्स आहे 33,250, क्लोजिंग स्टॉक 35,000, अनएक्सपायर्ड इन्शुरन्स 500. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 ओके 0 5 आणि 5 10 चला 1 7 8 9 7 8 9 10 11 आणि 12 13 14 15 16 17 चला 1 9 1 10 आणि 2 9 1 10 18 19 20 23
24, 25, 26, 27, 28 ने 1, 29, 4 ने 2, 4 ने 5, 3, 3, 6 आणि 4, 10, 11, 12, 13, 1,39,700. दॅट मीन्स ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटी आहे, म्हणजेच आपले सगळी अकाउंटिंग ट्रीटमेंट परफेक्ट झाली, म्हणजे आपलं टॅली झालेलं आहे बॅलन्स शीट. 1,39,700, 1,39,700. ओके, 1,39,700. आता थोडंसं झूम मध्ये मी दाखवतो, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. हा, हे आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2010. क्रेडिट साइड बघा, बाय सेल्स 2,53,000, लेस रिटर्न इनवर्ड 1,000, आउटर कॉलम 2,52,000, बाय क्लोजिंग स्टॉक 35,000. क्रेडिट साइडची टोटल आहे ट्रेडिंग अकाउंट 2,87,000. त्याच्यामधनं काय काय मायनस होतं बघा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 1,20,000, टू परचेसेस 1,20,000, लेस रिटर्न आउटवर्ड 1,500, आउटर कॉलम 1,18,500, टू फ्रेट रेल्वे जी परचेससाठी दाखवली आहे ती 5,000. हे सगळं मायनस झाल्यावर टू ग्रॉस प्रॉफिट येतं 43,500 रुपये. जो ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2010च्या क्रेडिट साईडला टाकतोय. बाय ग्रॉस प्रॉफिट 43,500 रुपये. क्रेडिट साईडला बघा काय काय येतं. ग्रॉस प्रॉफिट आहे 43,500, बाय रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स 1,000, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल येते 43,500. या 43,500 मधनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज 4,000, ॲड अनपेड म्हणजेच आउटस्टँडिंग 500, आउटर कॉलम 4,500. बघा ॲड केलं मी. टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस 8,000, ॲड अनपेड म्हणजेच आउटस्टँडिंग 1,000, आउटर कॉलम 9,000. टू रेंट 7,500, टू बॅड डेब्ट्स 300, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 5,000, टू रिपेअर्स टू प्लांट 1,600, टू ऑफिस एक्सपेन्सेस 5,000, लेस अनएक्सपायर्ड इन्शुरन्स 500, आउटर कॉलम 4,500. इथे लेस केलं आहे. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल राजेश 1,500 रुपये, दिनेश 1,000, आउटर कॉलम 2,500. टू रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स शॉर्टकटमध्ये लिहिले 1,750. टू डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी 1,000, बिल्डिंग 1,250, आउटर कॉलम 2,250. हे सगळं मायनस झाल्यावर आपल्याला नेट प्रॉफिट येतोय 5,600, जो आपण 3:2 रेशोमध्ये डिवाइड करतोय, कारण कॅपिटल रेशोमध्ये नेट प्रॉफिट वाटायचं आहे. नेट प्रॉफिट राजेशचं येते 3,360, दिनेशचं येते 2,240. हे जे नेट प्रॉफिट आहे ते आपण पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला इथे ट्रान्सफर केले. बघा, बाय नेट प्रॉफिट किंवा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काहीही लिहू शकता. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे बघा. या ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि पार्टनर कॅपिटल इथे डेबिट क्रेडिट लिहायचं आहे. आधी आपण क्रेडिट साईड बघूया. पार्टनर कॅपिटल अकाउंट राजेश आणि दिनेशचं. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन राजेश 30,000, दिनेश 20,000. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% 1,500 रुपये आणि दिनेश 1,000 रुपये. बाय नेट प्रॉफिट 3,360 आणि 2,240. राजेशची टोटल आहे क्रेडिट साईडची 34,860, दिनेशची टोटल आहे 23,240. जी टोटल अशीच्या अशी इकडे डेबिटला न्यायची आहे आणि त्याच्यातनं ड्रॉइंग्स वजा करायचे आहेत. राजेशचे ड्रॉइंग 4,000 वजा केल्यानंतर टू बॅलन्स कॅरीड डाऊन येतो 30,860. स्टार मारलाय म्हणजे बॅलन्सिंग फिगर आहे, म्हणजे 34,860 मधनं 4,000 गेले, उरलेले 30,860. दिनेश 23,240 मधनं 2,500 गेलेत, उरतायत 20,740. ही बॅलन्सिंग फिगर आपण कुठे ट्रान्सफर करतो. बॅलन्स शीट ॲज ऑन. बघा मी परत सांगतोय, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2010. प्रश्नामध्ये सुद्धा दिलेलं असतं ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड आणि बॅलन्स शीट ॲज ऑन. ओके, 31 मार्च 2010. हा बॅलन्स कॅपिटल अकाउंटचा इथे टाकलाय बघा. कॅपिटल अकाउंट राजेश 30,860 आणि दिनेश 20,740. टोटल 51,600. सन्ड्री क्रेडिटर्स 32,600. महाराष्ट्र बँक लोन 54,000. अनपेड एक्सपेन्सेस सॅलरीज 500, अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1,000, आउटर कॉलम 1,500. टोटल येणार 1,39,700.
ॲसेट्सची पण टोटल 1,39,700. पण काय काय येतं आहे, बिल्स रिसिवेबल 1200, प्लांट अँड मशिनरी 20,000, लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%, आउटर कॉलम 19,000, कॅश ॲट बँक 2,000, बिल्डिंग 50,000, लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 2.5%, 1250, आउटर कॉलम 48,750, सन्ड्री डेटर्स 35,000, लेस 5%, रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स 1750, आउटर कॉलम 33,250, closing stock 35,000, unexpired insurance 500, total is 1,39,700. Balance sheet assets and liabilities is now tally. That means your account is correct. Okay, thank you.